नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात बा ग केसकर यांच्या चल रे भोपळ्या या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं राहून गेलं असेल किंवा तुम्ही आत्ताच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर एकच नम्र निवेदन, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात श्रोते हो, बा ग केसकर लिखित शिकवणी. चांगलंच फटफटलं होतं. लोकांच्या धारा काढून झाल्या होत्या. बायका लगबगीनं पाण्याला निघाल्या होत्या. पोरं विळे खुरपी घेऊन गवताला चालली होती. मी पण लगबगीनं तांब्या घेऊन प्रातर्विधीला निघालेलो होतो. डोळ्यावरची झोप अजून उडालेली नव्हती. आज उठायला थोडा उशीर झाला होता म्हणून घाईघाईत निघालो होतो. इतक्यात समोरून हायस्कूलचे जाधव सर येताना दिसले. राम राम, ते म्हणाले. राम 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 राम. बोला बोला, काय म्हणताय सर? काय नाही, मी बी तिकडंच चाललोय. तुम्ही काय आज उशिरा उठलेले दिसताय? हो तर काय, फाटचा डोळा लागला. बरं काढा की काय तामको बिमको. मी तांब्या खाली ठेवून म्हटलं तशी चट्ट्या पट्ट्याच्या विजारीच्या खिशात हात घालून पुडी काढत गुरुजी म्हणाले, आज काय मीटिंग आहे वाटतं पंचायतीची? मी तंबाखू मळत म्हणालो, हा आहे आजच. पण काय त्यात राम नाही राहिलं. नेहमीचंच सगळं. खर्चाला मंजुरी, सरकारी पत्रक वाचून दाखवणं, मागील सभेचं प्रोसिडिंग वाचायचं, मंजुरी द्यायची. आता काय आहे, काय नाही काय त्याच्यात. नाही तसं कसं हो. अहो काल सरपंच आलते ना हायस्कूलकडं. बरं मग? मी तंबाखू दाढेला ठेवून विचारलं. नाही, त्यांचं आपलं चाललं होतं. माळ्याचं स्वापन पण होता. अजून 2-3 जण होते. जाधव घुटमळत आहेत का ते मला काही समजेना. नाही पण काय चाललं, काय होतं? मी पिचकारी मारून विचारलं. हेच आपलं ते एकासाचं. विकास केला पाहिजे, काहीतरी सुधारणा केली पाहिजे. गावगांना काय चालतंय असं? सरपंचाच्या मनात भरलेलं दिसतंय म्हणा की. अजून काय म्हणत होते ते? मी आपलं ऐकत होतो. त्यांचं म्हणणं काय, त्यांचं म्हणणं असं आहे का उद्याच्या मीटिंगला ठराव पास करून घेऊ की. गुरुजी मुद्दामच थांबले. कसला ठराव? आवाज इंडिया होता काय, मामुलीची विषय आहेत ना. नाही, स्वापांना सांगत होते हो. म्हणले गावच्या लोकांना करमणूक पाहिजे का नको. आपण म्हणले TV आणू, TV. आता काय गावोगाव TV बसायला लागले. माणसं माळ कामं करून दमते. 4 गटका चित्र तरी बघतील म्हणत होते सरपंच. काय म्हणले, तो रेडिओ ऐकून काठाळा आला. सारखं आपली ही बियाणं वापरा, ते फलानं औषध मारा. तमक्यानं वांग्याचं 6,000 काढलं. आईला वांग्याचं 6,000 होत असतं तर शेतकरी कर्जात डुबला असता का, मला सांगा बरं. मी दुसरी पिचकारी टाकली. एव्हाना पोटात गडबड चालू झाली होती. तंबाखूची गोळी लागल्याचं ते लक्षण. आता तांब्या उचलणं भाग होतं. मास्तरांना काहीतरी सांगायचं होतं, पण सरळ सांगायच्या ऐवजी त्यांनी पालढाळ लावलं होतं. मी खाली वाकून तांब्या उचलून म्हणालो, सर तुम्ही तोंड धुतले का? जाधव सर जरासे गडबडले. नाही, हे काय आता चालू आहे परसाकडनं. मग चला माघारी, वड्यावर तोंड धुवा चला. तवर मी परसाकडनं येतो. बोलणं बी कसं नित्राशीन होईन. तंबाखूनं आपलं काम केलंय बघा. नाही, तुम्ही जावा. मी तोंड बिंड धुवून येतो की घरी. माझं पण काम आहेच ना तुमच्याकडं. काम आहेच ना, मग चला की बोलत. अहो निवांत बोलता येईल. घरी काय कोण ना कोण माणूस असते बघा. चला नका टाईम लावू, नाही तर समजा घोटाळा होईन. बोलत आम्ही ओढ्याकडे निघालो. काय मग TV आणायचा म्हणतात का सरपंच? मी पुन्हा गाडी रुळावर आणली. हा म्हणत होती बाबा. खरं तर मी आमचं एक काम होतं म्हणून सांगायला गेलतो. का हो, तुमचं काय काम? मेंबर, हे बघा, तुम्ही आहे ना आता पोट रिकामं करून या. मी तवर तोंड धुतो.
सर तरवडाचा डहाळा मोडून म्हणाले. मग मीही उशीर नाही लावला. तोंड धुता धुता जाधव सरांनी सांगितलं की हायस्कूलची परीक्षा जवळ आली आहे. विद्यार्थी नेहमीप्रमाणे अभ्यासात कच्चे असल्यामुळे शिकवणी घेणं भाग आहे. हायस्कूलमध्ये अजून विजेचं कनेक्शन दिलेलं नसल्यामुळे कंदील नाही तर टेंभा लावायला लागतो. फळ्यावर काही लिहून स्पष्ट करावं म्हटलं तर ते जमत नाही अंधारामुळे. आणि अंधारात पोरं पेंगली डुलक्या काढायला लागली तरी काही समजत नाही. तेव्हा पंचायतीनं मीटर घेऊन लाईन ओढली तर वर्गात दिवे बसवता येतील. मुलांचे वर्ग घेऊन काहीतरी तयारी करून घेता येईल. मग निकाल चांगला लागेल. निकाल चांगला तर सरकारी अनुदान मिळायला आडकाठी येणार नाही. एकंदरीत काय तर हायस्कूल बरं चालेल. आता सरांचं हे सांगणं योग्य होतं, कारण त्यामुळे पोरांचा अभ्यास पक्का होणार होता. शाळेचा निकाल बरा लागणार होता. सरांची तळमळना पोटातली होती. हे असलं काहीतरी विधायक करायलाच पाहिजे. मी कौल दगडावर उगाळत म्हणालो, मग तुम्ही बोलला का नाही हे सरपंचाने? तरवडाची काढी दाढेत एका बाजूला धरून सर म्हणाले, कशाचं बारताव, त्यांचं टीव्हीचं चाललं. मग तोंडातलं थुंकलं आणि जाधव पुढे म्हणाले, काय मी आपलं गुमान ऐकून घेतलं हो. आता म्हणलं बाबूरावांना गाठव, त्यांना सांगितलं म्हणजे काहीतरी होईन विचार. विचार म्हणजे ही करायच पाहिजे ना. आमचीच पोरं शिकतायत ना. त्यांच्यासाठी तुम्ही शिकवणी घेणार ना. पोरं कोणाची पास होणार. आणि शाळेचं नाव झालं तर गावाचं बी होतंच की. मी जाधवांना जोरदार पुष्टी दिली. अंगाशी वाचला विचार करणारे आहेत का लोक? हायस्कूल चालले का बंद पडले ते सुद्धा बघा येत नाही हो कोणी. सरपंचाचं दुसरं चाललं होतं. पाहुण्याच्या गावी सुपारी फोडाय गेलते तर त्या गावात टी व्ही बघितला वाटतं त्यांनी. आता पावळे मंडळींनी काहीतरी ह्यांना बी विचारलं असेल. म्हणले असतील, सरपंच तुमच्या गावात टी व्ही आहे का नाही? आणि तवापासनं नादवल्याला दिसतोय बरं का गडी. चुळा भरून खाकरे काढत इकडे तिकडे बघत जाधव सर म्हणाले, अहो त्या टी व्हीला काही चाटायचं आहे का? शाळेत अगोदर लाईट पाहिजे, रस्त्यावर मुरुम टाकाय पाहिजे. खड्ड्यातनं चालतोय का रस्त्यातनं चालतोय काय कळना. मी पुन्हा जाधवांचं बोलणं उचलून धरलं. अहो गाचा गाचा चिकतीत माणसं. झालं तर आडाव मोटारी बसवून टाकी बांधाय पाहिजे, पाण्याची सोय ते होईन. आता हे समजा सोडायचं आणि ते डबडं आणून काय बायाचं मुखडं बघत बसायचं का? जाधव उसळलेले होते. आता बघा म्हणजे झालं. मी तरी दुसरं काय बोलणार नाही का? नाही मी आहेच म्हणा आजच्या मीटिंगला. तुमच्या लाईटचा बंदोबस्त करायलाच लावतो. काय काळजी करू नका तुम्ही, चला. मी त्यांची त्यातल्या त्यात समजूत काढली. मग जाधव सर आणि मी आमच्या घरी आलो. दोघांनी चांगला 2-2 कप चहा मारला. मग तेवढं ध्यानात ठेवा असं बजावून सर त्यांच्या घरी निघून गेले. मी पण दिवसाच्या बाकीच्या कामांकडे वळलो. मीटिंग होती म्हणजे रानात जायला वेळ मिळणार नव्हता. ज्वारी खुरपायला बाया लावल्या होत्या. तिकडं बायकोला लवकर आटपून जायला सांगितलं. आजच्या दिवस नांगरायचे राहू दे. मळ्यातच बैल बांध आणि मोटार चालू करून ऊस भिजवून काढ असं घड्याला बजावलं. बायको खुरपायला जाणार असं कळताच शाळेत जाणाऱ्या सुरेशला तू शेरडं घेऊन जा रे असं सांगून टाकलं. काय बिघडलं एक दिवस शाळा बुडली तर? जाधव सर आपलीच आहेत. एक दिवस संध्याकाळी जादा बसवा सांगून टाकू की त्यांना. अशी सगळी व्यवस्था करेस्तवर शिपाई आला बोलवायला. आली का रे? सगळे आली. मी चौकशी केली. हो कुठली? भाऊसाहेब बसल्यात लिवत. सोपाना माळी आणि सुधा आल्यात. आणि सरपंच? ते येतील की. चला व्हा मोर व्हा. तर वर दत्तोपंत आहेत का बघतो. अरे मग त्याला इकडंच घेऊन ये. जाऊ की मिळूनच. साहेबराव वाघमोड्याचा दत्तू सरपंचाच्या विरुद्ध पार्टीचा. सरपंचपद मिळालं नाही म्हणून खार खाणारा. टीव्हीच्या बाबतीत काहीतरी विरोध करायला उपयोग होईल म्हणून बरोबर जायचं ठरवलं. पण शिपाई हात हलवत परत आला. अहो आप्पा नाहीत की हो घरी. अरे घरी नसलं तर गावात असते कुठेतरी. बघ की जरा इकडं तिकडं. नाही मी विचारलं तेव्हा गावाला गेलं म्हणून सांगितलं त्यांच्या घरी. तुम्ही चला. आम्ही दोघं पंचायतीकडे गेलो. ऑफिसात टाकलेल्या सतरंजीवर सोपाना माळी आणि सुदाम कांबळे दोघे उताणे पसरलेले होते.
हाताची जोडी मानेशी घेऊन आढ्याकडे बघत निवांत पडलेले होते. खुरमांडी घालून ग्रामसेवक लिहित बसला होता. वर न बघता लिहिणं चालू ठेवून या बसा म्हणाला. मी आत गेलो तसे दोघं उठून बसले. तेवढ्यात सारजा आली. ती मेंबरच होती ना. एका कोपऱ्यात पदर तोंडावर घेऊन गुडघ्यावर हात ठेवून उगीच्याच बोटानं सतरंजीवर कोरायला लागली. काय अजून सरपंच आलेला नाही दिसत. मी म्हणालो, येत्याल आता येत्याल. अहो त्यांना काय फटफटीला लात मारायचे का चले जाओ. एवढ्यात फटफटी वाजलीच. बघा 100 एक आयुष्य बघा. फटफटी नीट लावून धोत्राचा सोगा डाव्या हातात धरून सरपंच आत आले. रामराम जडले. डोक्यावरची टोपी काढून हातात घेऊन आणि खाली बसून मांडीवरती टोपी आबदारपणे ठेवून हातानं टाळू पुसत त्याने भाऊसाहेबांना विचारलं, भाऊसाहेब बघा कोरम होतोय का बघा न चालू करा. हे असंच आहे बघा. निवडून येस्तवर सगळे खेळ. पुनिंदा मीटिंगला बी हजर राहायच्या जीवावर येते. भाऊसाहेबांनी खुरमांडी बदलली आणि सरळ बसून म्हणाले, प्रोसिडिंग वाचू तवर येईल की एखादा. नाही आला तर मागणं साह्या घ्या. त्याला काय होते. काय रस वापाना. मग त्यात काय. आपण काय वाईट करतोय का. आणि एवढी आगत आहे तर यावं की मीटिंगला. त्याला कोणी बंदी केली होय. सोपानं पाठिंबा दर्शवून टाकला. मग भाऊसाहेबांनी प्रोसिडिंग वाचलं. ठराव मंजूर. मग ऑफिस साधील, रॉकेलचा खर्च, शिपाई पगार वगैरे महावार खर्च मंजूर. नंतर सरकारी पत्रक, घरपट्टीचा वसूल ताबडतोब करावा. वनमहोत्सवासाठी किती वृक्षारोपण झालं त्याची माहिती तक्त्यानुसार द्यावी. प्रौढ साक्षर वर्गाविषयी माहिती देणं. कुटुंब नियोजनाच्या किती केसेस अजून होणार आहेत. आपल्या गावची माती तपासणी पुढच्या महिन्यात होणार आहे. यंदाच्या आणेवारी संबंधी, मतदान याद्या दुरुस्ती संबंधी 1 ना 2 अनेक सर्क्युलर भाऊसाहेबांनी वाचून दाखवली. आम्ही ती भक्तिभावानं ऐकली आणि त्यांनीच उत्तरं त्याला द्यावीत असं त्यांना सांगून टाकलं. मांडीवरची टोपी डोक्यावर नीट सरळ ठेवून सरपंच एकदा खाकरून म्हणाले, मंडळी आता त्या येळचा इशय घ्या. मी सावरून बसलो. सोपाना पानाच्या शिऱ्या काढून दातात चाबलत होता. चेहऱ्यावर काहीही भाव न दाखवता मक्कपणानं खाली मुंडी घालून सारजा बसली होती. आपल्या पंचायतीला टीव्ही घ्यायचा. टेबल असतं तर आवेशात मूठ आपटली असती अशा आविर्भावात सरपंच एकदम बोलले. सोपानं मान हलवली. पान मांडीला पुसून चुना लावला. सुदाम गप्प होता. मी म्हणालो, टीव्ही बरं असते हो. काहीतरी सुधारणा झाल्यागत वाटते. या पंचायतीच्या चौकात कोण कुत्रं बी येत नाही सांच्या पारी. काय हो भाऊसाहेब. काय ते रेडिओ आपला एकटाच बडबडते नाही का रोजच्याला. टीव्ही आणला तर येळानमाळ धंदा करून दामलेली 4 माणसं 4 घटका बघतील तरी तो टीव्ही. मला सांगा आपल्याला काही सिनेमा आहे का तमाशा आहे का नाटक आहे शहरातल्या वाने. सरपंचांनी टीव्हीची जोरदार वकिली केली. बरोबर आहे. काय करमणुकीचं साधन नाहीच की इथं. सोपाना पान तोंडात कोंबत म्हणाला, अहो ते काय ते छायागीत का काय ले बेस्ट प्रोग्राम बरं का त्यो. सरपंच खुशीत म्हणाले, खरे पण मला सांगा सरपंच आपलं बजेट आहे का तेवढं. दुसरं म्हणजे आपल्या हायस्कूलला नाही लाईट. मुलांना अभ्यासाला रात्री बोलवतात गुरुजी. त्यांना लाईटची सोय करून दिली तर तेवढी शिकवणी चांगली चालन आणि निकालचंही चांगलं लागल ना. मी माझं म्हणणं मांडलं. अरे नाही कोण म्हणते. देऊ की लाईट बी देऊ, मीटर बी बसवू. अरे चांगलं की वर्गात सेपरेट दिवा बसवू. सरपंच उदारपणे म्हणाले, मग ठीक आहे. मी संमतीदर्शक मुंडे हलवले. पण जरा सुईनं बरं का बाबूराव. अगोदर हे समध्या गावाचं काम आहे ते पार पाडू आणि मग दामानं ते बी बघूच की. आपण नाही बघायचं तर कोणी बघायचं. सरपंचानं मुत्सद्दी पवित्रा घेतला. नाही तसं नाही सरपंच. पोरांच्या परीक्षा आल्या जवळ. आता लाईट दिली तर त्यांना उपयोग आहे. आपण उन्हाळ्यात मीटर बसवलं तर काय उपयोग त्यांना. तेव्हा आधी लाईटचं काम करा आणि पाडव्यापर्यंत टी व्ही आणा. कसं. मी हे काही कमी नव्हतो. मी टी व्ही बाजूलाच सारला.
हे बघा असं फाटं फोडू नये बघा. कोणची बी गोष्ट झटपाट केली ना तर होती. एकदा यरंबाळली का यरंबाळली. लाईटचं काय 100-150 काम. त्या पायी टी व्ही आणू नका हे काय बरोबर नाही तुमचं. टी व्हीच्या बाबतीत सरपंच माघार घ्यायला तयार नव्हते. नाही अहो, मी कुठं आणू नका म्हणतोय. फक्त अदुगर लाईटचं बघा मग टी व्ही. मी मुद्दा सोडणार नव्हतो. मला मध्येच तोडत सरपंच सोपानला म्हणाले, सोपाना अरे गावगाड्याचं काम अगोदर का. हा तूच सांग काय रे सुदामा. दोघांनी नंदी बैलागत मोंड्या हलवल्या. घ्या घ्या भाऊसाहेब ठराव पास करून टाका. बाबूराव लाईटचं बी मटेरियल घेऊन टाकू आणि टी व्ही बरोबर त्याचं फिटिंग करून घेऊ. अरे हाय काय त्याच्यात नाही काय. आणि विषय संपल्याचं जाहीर करत नेहरू शर्ट झटकत सरपंच उठले आणि भाऊसाहेबांना समज बैज वारल्या असं म्हणत बाहेर निघून गेले. संपली मीटिंग. सोपाना लगबगीनं त्यांच्या मागे गेला. दोघं फटफटीवर बसून निघून गेले. मी सुन्न होऊन बघत राहिलो. आता हायस्कूलच्या विजेचं काय करावं या विचारात होतो. वरच्या आळीच्या लोकांनी 5-10 रुपये वर्गणी दिली तर काम भागेल असं वाटत होतं. एकदा डिपॉझिट भरून मीटर बसवलं की पुढचं बिल हायस्कूल भागवणारच होतं. संध्याकाळी जाधव सरांना घेऊन फिरावं. दत्तू आला तर बरं. मनाशी असा विचार करत मी हाक मारली, सुर्या ये सुरेश. मनगटानं तोंड पुशीत सुरेश पुढे येऊन उभा राहिला. हो काय हो आबा. अरे जाधव सर असेल त्या म्या बोलवलंय म्हणून सांग. जा पळ. सुरेश लगेच गेला. तेवढ्यात वाघमोड्याचा दत्तूच आला. या दत्तू आप्पा अरे काल कुठं गायब झालता. आईला ससा ओठला की कुत्रा हा गाठला असं होते बघा. मी जरा कातावूनच बोललो. का बरं काय झालं काय. दत्तूनं जरा रागात मला विचारलं. अहो मेंबर काल सगळ्या मेंबरापैकी फक्त 4-5 जण हजर. त्यात मी पडलो एकटा. बरं मग. दत्तूनं मख्खपणे विचारलं. मग काय. हा मग काय म्हणजे काय कथा लावली का मी. सरपंचानं टी व्ही आणायचा ठराव घेतला मंजूर करून. आणि काय मी म्हणत होतो आधी हायस्कूलला लाईट घेऊ. पोरं शिकवणीला जाते. तर म्हणला बघू दामानं. तुम्ही असता म्हणजे जरा बरं झालं असताना. आपल्यासारखं करून घेता आलं नसतं का. मी असतो म्हणजे काय टाप लागले काय ठराव मंजूर करून घ्यायची. मिशा पिळत दत्तो म्हणाला. आता यात कायम 200-500 काढणार बघा सरपंच. त्याच्याशिवाय पुण्याची वारी बी होती. मी मनात म्हणालो चोरांच्या वाटा चोरांना माहिती. मी आपला हायस्कूलच्या विजेचा विचार करतोय. तेवढ्यात सुरेशही आला. आबा जाधव सर घरी नाही ती. अरे मग विचारलं का कुठं गेले ते. नाही मी नाही विचारलं. सुरेश वरमून म्हणाला. त्याच्यातला गाढवचे तू तर. जा मास्तरीन बाईला विचार कुठं गेल्यात सर. आणि असतील तिथनं बोलवणार. म्हणाव दत्तो आप्पा बी बसल्यात. अर्जंट काम आहे म्हणाव लवकर या. सुरेश पळतच गेला. आता सरांना कशा पाय बोवा लावलं. अलकट पालकट घालत दत्तूनं विचारलं. अहो नाही सरपंच बसवत लाईट तर आपण बसू ना वरच्या आळीत. तुम्ही आहे मी आहे जाधव सर आहे. आपण तिघं फिरू वर्गणी गोळा करू देऊ बसून मीटर. म्हणजे कळल तरी गावाला ना कोण काय करतंय नाही का. ते बघू म्हणा. तर बाबूराव या टी व्ही ठरावाचं काहीतरी आधी बघू. BDOकडे अर्ज करू. खर्चाला मंजुरीच द्यायची नाही. वाटल्यास पुण्याला जाऊन ते जिथनं टी व्ही आणतील ना तिथनं माहिती बी आणू आपण. काय आहे सरपंच ह्यात कमिशन काढणारच आहे बघा. मी गप्प बसलो. तेवढ्यात सुरेश आला. काय रे काय झालं. आबा मास्तरीनबाई म्हणल्या सर गावाला गेल्यात. कांच्या गावाला गेले रे. विचारलं का नाही तू. मी रागानं विचारलं. मी विचारलं की. अरे मग काय म्हणल्या काय मास्तरीनबाई. त्या म्हणल्या सर सरपंचाच्या बरोबर पुण्याला गेले ती टी व्ही आणायला. सुरेशनं माहिती पुरवली आणि मी उडालो. बघा तुम्ही मी काय म्हणतो आपण ह्या टी व्हीच्या मागं लागू. कसा बसवतोय आणि कसा एवढा खर्च करतोय बघूच की. माझ्याकडं 3 मेंबराच्या सह्या लागल्या. तुम्ही 1 मेंबर बघा. अहो दत्तू म्हणाला. पण ते माझ्या डोक्यात नाही शिरलं. जाधव सरांनी सरपंचाबरोबर टी व्ही आणायला जावं याचंच मला आश्चर्य वाटत होतं.
पुन्हा पुन्हा मेंबरांविषयी सांगून दत्तू डुलत डुलत निघून गेला. रितसर एक दिवस TV आला. भिंतीला खिडकी पाडून तो बसवला गेला. वरते अँटेना आकड्याचं पांढरं चकाकणारं ते बसवलं गेलं. संध्याकाळी शिणीमा बघायला जत्रेगत माणूस लोटायला लागला. तरणी पोरपोरी तर TV सुरू व्हायची डोळ्यात प्राण आणून वाट बघायला लागली. मी रानाकडे निघालो होतो. झाडा रानातून वाट होती. शेरडं बाबळीच्या खुरट्या झुडपावर चरत होती. वेड्या बाबळीचं दाट झाडवान माजलेलं होतं. शेरडं चरायला सोडून बसलेल्या कुपाटीतनं आवाज ऐकू आला. मी काय म्हणतो, ते छाया घेतातल्यासारखं करायचं का ग? हे ऐकलं आणि मी कान टावकारले. ह्या बाया जावं, मला बाया लाज वाटते. अगं हिथं हाय कोण बघाया? हा, अगं ती बाई एवढं सगळ्या मोहरं करायला लाज ना, आणि तुला हिथं कोणी नसतं ना, काय झाले? अगं ये की इकडं. मीच लाजून पुढे सटकलो. रस्त्यानं जाधव सरांच्या ह्या शिकवणीचं मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात बा.ग. केसकर लिखित कथा शिकवणी. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तम उत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.